नमस्कार, येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन। मांद्रे मतदारसंघ म्हटलो की लक्षात येता ते दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकार हांचे मदीं सध्या चलपी शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर। भाजपाची तिकेट कोणाक मेळटली हाचेर ह्या मतदारसंघान दोगांय मदीं शीतयुद्ध चल्ला। पार्सेकार म्हणटा की आपल्याकूच मेळटली जाल्यार सोपटे तितलेच कॉन्फिडंट आसा। ह्या झगड्या मदीं एक मनीस जो इमर्ज जाता ह्या मतदारसंघात तो म्हणजे जीत आरोलकर। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लीडर जीत आरोलकर हे फावटी ह्या मतदारसंघांतल्यान निवडणूक लढयतले। जीत आरोलकर म्हत्वाचे ह्या एका गजालीक लागून कारण जेन्ना बाय इलेक्शन जाले 2019 तेन्ना इंडिपेंडंट कॅन्डिडेट जावन सुद्धा जीत आरोलकरान 9,000 परस चड मतां घेवन सेकंड आयले। सो हे फावटी जीत आरोलकर मांद्र्या कितलो इम्पॅक्ट करपाक पावतले कितले इम्पॅक्ट करपाक पावचे ना हे नंतर कळटलें, पूण ताच्या पयलीं आमी तांकां मेळटले आनी जाणा जावन घेतले की मांद्र्या खातीर तांचें विजन कितें आसा। आनी सगळ्यांत म्हत्वाचें, फाल्यां जर भाजपाचें आनी एमजीपीचें अलायन्स जालें जीत आरोलकर करतले कितें? इंडिपेंडंट वतले काय सोपटे ह्या पार्सेकाराच्या प्लॅटफॉर्माचेर वचून तांचो प्रचार करतले? तशें तुमी जाणा हब एनकाउंटर ही कार्यावळ आमी तुमचे मुखार हाडटा www.goanewshub.com हांचे वरवीं आमचे चॅनल पार्टनर्स आसा RDX गोवा आनी प्रोडक्शन पार्टनर्स आसा www.goabyland.com। तुमकां जर हो इंटरव्यू आवडलो, मुलाखत आवडली जाल्यार आमचो यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करा, लायक करा आनी प्लीज जर मुलाखत आवडली जाल्यार सगळ्यां मदीं शेअर करा आनी कॉमेंट दिवपाक विसरूं नाका। आमी प्रत्येक कॉमेंट वाचता। तर मेळुया आमी जीत आरोलकर। देव बरें करूं तुवें वेळ दिलो म्हणून। पयलीं म्हणजे एक आमी अनाउन्समेंट आयकली तुजी की 10,000 नोकऱ्यो समज भाजपा ऑक्टोबर एंड म्हणसर दिता जाल्यार आपूण भाजपाक सपोर्ट करता। म्हणजे तूं एंटायर इलेक्शन फक्त नोकऱ्यांचेरूच लढटा? पळय, तेंच्यांनी इलेक्शनात नोकऱ्यांचेर केल्या। आतां बाय इलेक्शनाक म्हाज्या प्रत्येक घराघरांनी BJPच्या कॅन्डिडेटान घराघरांनी वचून प्रॉमिसीस केल्यात की तुका नोकरी दिता म्हणून। तेन्नाय तेंच्यांनी नोकऱ्यांचे आश्वासनां दिल्यात आनी इलेक्शन लढयलां। आनी मांद्र्याचे जनतेक खंय तरी काही लोकांक दिसलें की हे सरकारान आहात आनी नोकऱ्यो मेळोवंक शकतात। आतां म्हाका सांग, नोकऱ्यो जर दिवपाचे आसल्यात गेली 2.5 वर्सां कितें करताले? न्हिदलेले कित्याक? आतां 6-5 म्हयने उरले इलेक्शनाक आनी आतां काडटात ते नोकऱ्यो आहात 10,000 नोकरी अनाउन्स करतात। डेफिनेटली जर खरेंच जर आमच्या भुरग्यांचें बरें जाता आनी जर खरेंच हे नोकऱ्यो दितात, पळोवया तरी तेंच्यांनी प्रूव तरी करूं न्ही। 10,000 नोकरी अनाउन्स केल्यात ते ऑक्टोबर एंड मेरेन दिवं न्ही। डेफिनेटली जर आमच्या भुरग्यांचें बरें जाता जाल्यार आमी ते बऱ्याकूच रावया न्हू। 10,000 मांद्र्या न्हू, तेंच्यांनी गोंयान सांगलां न्हू। मांद्र्याचें सोड, गोंयाचेंच सांगता, गोंयानूच 10,000 काडूं न्ही तेंच्यांनी ऑक्टोबर एंड मेरेन। चल करुया सपोर्ट। BJP करतलो सपोर्ट? ते जर प्रॉमिसीस अशें करतात जे फेक प्रॉमिसीस आहात आनी आतां म्हाका दिसना गोंयची जनता पिशी आहा खंय, कित्याक हे 10,000 जे अनाउन्स करतात परत 10,000 दितले 10,000 दितले ते करा तरी बेश्टे। कित्याक आतां हांव जाणा कितें जातलें ते, हे नोकऱ्यो घेवंक पावचे ना, फक्त फॉर्मां आउट करतले, इंटरव्यूज घेतले, पुलिसेचे हे फिजिकल हे घेतले, टेस्ट घेतले आनी तशेंच दवरतले आनी मागीर म्हणटले। हे पयलीं जालां, इलेक्शनां येता तेन्ना ते हे जाता। आतां पळय, म्हाका सांग, तूं 5 वर्सां सरकार हेंचो चलता, 5 वर्स 4.5 वर्सां जालीं तेंच्यांनी कितले नोकऱ्यो घेतल्या? ही 4.5 वर्सां। आतां फॉर एग्जाम्पल तूं म्हाका एक सांग, एक कॅन्डिडेट आहा तो कार्यकर्ते आहा तेचे, जर तेची एज 42 एज आहा आनी तेका नोकरेची सारकी गरज आहा आनी तेका तो कॅन्डिडेट सांगता आपूण इलेक्ट जालो तुका जिखयता म्हणून, आनी जर आफ्टर इलेक्शन जर तो जिखलो आनी सरकारान आसा जाल्यार हे 4.5 वर्सां ब्लँक दवरला। 4.5 वर्सां जाल्यार पण तेची एज 46-47 जाली, मागीर तेका जॉब कसो गावतलो? 4.5 वर्सां जे लोक सरकारान आशिल्ले त्या लोकांक तूं ब्लेम करता? 100% हे गव्हर्मेंटाकूच ब्लेम करता। धरून ढवळीकार पळय, आतां ढवळीकार 2.5 वर्सां थंयसर आसलोलो तेन्ना काय जॉब हेंच्यांनी काडूंक ना। फुडें येयले काडटा म्हणून सांगल्यार जे जॉब जे पेंडींग आसले तेच काडिना। जर CMूच काडिना जाल्यार तो आनी बाबडो कितें करतलो? CMान हें करप न्हू ते। सो CM उगी आहा जाल्यार आनी कितें? सो तूं आतां सरकारांतल्या सगळ्या लोकांक न्ही, ढवळीकार सोडून सगळ्या लोकांक ब्लेम करता? पळय, सरकारान 2 CM हे 5 वर्सांत 2 CM पयल्यात, 2 CM। आतां ते पयले CM जर आसलोलो जाल्यार खंय तरी मदीं जॉब येतले आसले। सो तेका लागून ते CM कॅन्डिडेट आसलो पळय तेका सपोर्ट करपा खातीर ढवळीकार आसलो न्हू ह्या CMाक जे चलताले तेका अनाउन्स केलो, तो ते खुर्चेर बसलो, पूण इमिजिएटली आमकां ढवळीकाराक काडून उडयलो। सो MGक भायर उडयले। सो तेतून आनी विशय येयना जॉबांचो। सो आतां परत एकदा तूं आतां ढवळीकार आनी पर्रीकार सोडून बाकीच्यांक ब्लेम करता?
पळय आतां प्रेझेंट गव्हर्मेंटाक हांव ब्लेम करता, कित्याक तेंच्यांनी अनाउन्समेंट आतां केलें. ह्या जो फाटल्या 1.5 वर्सान गव्हर्मेंट आसा ताका तूं ब्लेम करता. हे प्रेझेंट गव्हर्मेंटाक 2.5 वर्सां ताका ब्लेम करता हांव, कित्याक जॉब्स ते 2.5 वर्सां पयलीं कित्याक काडूंक ना, आतां कित्याक काडटात इलेक्शन तेन्नाय कित्याक काडून तेन्ना 2017? पळय तेन्ना सगळो प्रोसेस आसता तो चालूच आसलो न्हू. 2.5 वर्सांच जाल्ली, दोन वर्सांनी 6 म्हयने तो बाबडो सीक आसलो पयलीं CM मनोहर पर्रीकर. सो ते काही कारणाक खातीर एडमिनिस्ट्रेशन सारकें चलनासलें. सो आतां तेणी जेन्ना हातीन घेतलें तेन्ना एका वर्सान कित्याक काडूंक ना? ओके, सो प्रिसायसली आतां तूं जेन्ना महाराष्ट्रवादी पक्षाक जॉयन जाल्लो आसा तेन्ना ढवळीकरान जी कामां केली तेजे प्लस पॉयंट आसतलेच, पूण ढवळीकरान जी कामां करूं ना किंवा राज्या खातीर कितें कितें करूं ना ताजोय तुका जाप लोकांक दिवची पडटली. करूंक ना म्हणजे कितें करूंक ना हे पयलो प्रश्न येता. म्हाका दिसना तेणी जे हातीन प्रोजेक्ट्स घेतलेले कंप्लीट जाल्यात, पूण हांव तेचेर कांय उलयना, कित्याक आमी हालींच जॉयन जाल्यात. आनी आतां आमी जॉयन जाल्यात कित्याक खूब जाणांनी प्रश्न केलो एमजीचेर कित्याक काय म्हणून. पळय एमजी मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी, मांद्रेच्यान मूळ हें माती जे पॉलिटिकल हें पळोवंक गेलें जाल्यार एमजी ही मांद्रेच्यान सुरवात जाल्या. गोवा स्वतंत्र जाल्या उपरांत एमजी ही पयली पार्टी आसली गोंयांत आनी ती मांद्रेच्यान जाल्ली आनी भाऊसाहेब बांदोडकर ताचो मुख्यमंत्री आसलो. सो जी रूट्स आहात ते रूट्स आमी पेडणेकार आहात ते अजून पर्यंत वळखतात. आनी खंय तरी सॉफ्ट कॉर्नर आहा पळय, इमोशन्स आहा ते एमजी पार्टीक सिनियर जे आमचे लोक आहात तांकां याद आहा. सो तूं शिवाक जॉयन जाला, ढवळीकाराक न्ही? डेफिनेटली पळय आतां पळय भाऊसाहेब बांदोडकराची पार्टी, पूण आमकां एक बरो लिडर आहा सुदीन ढवळीकर, कित्याक तेचे पळय तो कितलोय जालो तरी सिनियर मोस्ट लिडर आनी तेचे कडल्यान आमकां खुबशें कितें कितें शिकोवंक जाय जे पॉलिटिक्सान आमी न्यू आसल्या कारणान तो आमकां गायड करता, सजेस्ट करता. अशें न्हू की हेका लागून जॉयन जाला तेका जॉयन जाला, एक टीम कशी आमी सगळे वांगडा काम करता. शिवा खातीर तूं आतां मत मागतलो शिवाचेर? डेफिनेटली शिवाचेरूच मत मारचें पडलें न्हू. ओके, दुसरी गजाल म्हणजे आमी पळयलें तूं जेन्ना सांगता की मांद्र्यां हो बालेकिल्लो आशिल्लो एमजीपीचो, ही 20 वर्सां पयलींची गजाल जाली. ताचे उपरांत तो जालो काँग्रेस, तेजे नंतर जालो भाजपा. 20 वर्सां पयलीं जे लोक मतदार आशिल्ले आनी जे 40-50 मतदार आशिल्ले एज ग्रुपांत ते कितलेशेच जाण एकादले ह्या संवसारान आसचे ना. सो ती वोटींग बेस मायनस करची पडली तुका. आनी नव्या मनशां जे नवे भुरगे आसा, यंग पिळगी आसा, तांकां हो शिव म्हणटा तो खबरूच ना सारको मांद्र्यान. हाव डू यू रिएक्ट? पळय हांव आयचे प्रेझेंट राजकारण म्हणटा ते पार्टीचेर हांव धरिना, कित्याक म्हाका दिसता आयज गोंयची जनता आहा ती इंडिविज्युअल कॅन्डिडेटाच्या कॅपेबिलिटीचेर फुडें सरता. म्हणजे पार्टी आनी हें तें उरोवंक ना आयज काल. जो मनीस खरें काम पार्टी जॉयन कित्याक जालो? डेफिनेटली पार्टी जॉयन जालो म्हणजे पार्टी जॉयन जावचीच पडटा, खंयचो तरी सिंबॉल जाय पडटा. आनी हेका कितें मातशें थोडे म्हाकाय सॉफ्ट कॉर्नर आसले एमजी पार्टीक, कित्याक ही भाऊसाहेब बांदोडकराची पार्टी आनी सुदीन ढवळीकर सारको एक लिडर, सिनियर मोस्ट लिडर आहा जो आमच्या पार्टीक एकूच आहा. बाकीच्या पार्टीक 1000 लिडर आहात जे एकामेकाक झगडटा, हांगा झगडपी कोण ना. सो आमकां खबर आहा एकूच लिडर आहा, तेच्या अंडर तुमची जाली झगडी एमजीपीची खूब जावन 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 लास्टाक एक लिडर उरला आतां. पळय म्हाका दिसना तो एकूच लिडर आसलो तर तेच्या सकयल कितें जालें तें आमकां पडलेलें ना, पूण एक लिडर आमी तेका पळयतात तोच लिडर म्हणून आमी फॉलो करून सुदीन ढवळीकर आनी दीपक ढवळीकर अध्यक्ष. सो पार्टी म्हणटात ती तो चलयता, पूण एज अ सिनियर मोस्ट लिडर जेच्या गायडन्साचेर आमी आमचे हे पार्टीन हे करतात तो सुदीन ढवळीकर. सो बेसिकली तूं आपली मतां प्लस एमजीपीची मतां ही मेळून जिखपाक सोदता? पळय एमजीपीची मतां तूं म्हणटा तशें 20-25 वर्सां पयलींच्यान एमजीपीचे एक्झिस्टन्स थंय चड ना, पूण सिनियर जाणटे जे आमचे आसात ते कितें आसा एमजीन पयलीं पासून एमजीचेच आसले आनी तेंचे भुरगे सुद्दां जाणात की एमजी हांगासर एमजी म्हटल्यार एक्झिस्टन्स आसले एका टायमार, पूण तेच्या उपरांत थंय कार्य कांय जावंक ना. सो तें आमी आतां सुरवात केला. सो ते सुरवात केले आतां आमी पळयता पर्सनली जेन्ना हांव कॅम्पेनींग करता तेन्ना एमजी म्हणून गेल्या उपरांत अरे शिव येयलो म्हणटा आनी मॅक्झिमम लोकांनी आमकां एक्सेप्ट केल्ले आहा मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन जे कॅम्पेनींग करता. म्हाका दिसना की एमजीक लागून मारचें ना, हेचे मारचें ना. एमजी आसातूच, पूण आमचें इंडिविज्युअल कामूय आसा ते घेवन आमी फुडें सरतात. एलायन्स समज जालें बीजेपीचें आनी एमजीपीचें किंवा एमजीपीचें आनी खंयच्या पक्षाचें, तुका अनसेफ सीट जावचें ना? ना, म्हाका पूर्ण विश्वास आहा एमजी पार्टीचेरूय आनी सुदीन ढवळीकराचेर की म्हाका 1 वर्स लागलें डिसिजन घेवपाक एमजी पार्टीन घेवन, म्हणजे जॉयन जाल्या उपरांत म्हाजे प्लस एंड मायनस हें करून हांवें जॉयन जाला. 1 वर्सान हांवें डिसिजन घेतलें एमजी पार्टीन जॉयन जावपाक आनी म्हाका दिसना म्हाजें डिसिजन आहा तें खंय तरी फेल वयतलें. आनी पार्टीचे म्हाका पार्टीकूय म्हाजेर विश्वास आहा आनी म्हाकाय पार्टीचेर विश्वास आहा की आमी एक जावन आमची जी प्लॅन आहा आमचे फुडले हे आहा ते आमी कंटेस्ट करतले आनी आमचें टार्गेट आसतलें बीजेपी गव्हर्मेंटा अगेन्स्टूच आमी वावरतले. एका वटेन तूं बीजेपी गव्हर्मेंटा अगेन्स्ट उलयता,
दुसऱ्या वटेन फाल्यां BJP बरोबर अलायन्स जाल्यार तुका तांच्याच स्टेजीचेर वचून सोपटेचे किंवा पार्सेकाराचो कॅम्पेनींग करचें पडटलें. ह्यो दीस येवचो ना, कित्याक हांवें आतांय म्हटलां BJPच्या अगेन्स्टूच कॅम्पेनींग आसतलें, BJPच्या अगेन्स्ट आमी कंटेस्ट करतले. म्हणजे अलायन्स जर जालें जाल्यार MGP सोडटलो. अलायन्स तुका आतांय सांगता अलायन्स जावंक इम्पॉसिबल, जावं शकना. कितले कोणेय म्हणून खूब जाण म्हणटात की ना ते अलायन्स जातले, पूण जितले आमचे टॉक्स जाले आमचे मिटिंग्स जाले आमी फायनल केला तेतून अलायन्स ह्यो BJP कडेन केन्नाच जावपाक ना. तुमकां जाल्लें नाका. आमकां नाकात. आमी जे कॅन्डिडेट्स आमकां BJPचे वांगडा अलायन्स नाकात. इवन दो तेंच्यांनी सांगले BJP आनी MGP अलायन्स करा आनी मांद्रे MGPक सोडटा तरी आमी रेडी ना. BJP वांगडा आमकां नाका. ओके, BJP आनी MGP अलायन्स करून जर मांद्रे MGPक सोडटा जाल्यारूय ना. नाका. कित्याक गव्हर्मेंटान ह्यो अन्याय केलो, ह्या प्रेझेंट गव्हर्मेंटान अन्याय केलो बारीक सामान्य मनशांचेर आनी बारीक लोकांक दुखोवन आमी हे डिसिजन्स घेवंक शकना. ओके, खंयच्याय मतदार आपूण आमदाराक जेन्ना मत करता तेन्ना म्हणटा की आपलो आमदार सत्तेन आसतलो म्हणून. MGP का अशें दिसना की 20-22 घालून सत्ता ऑन इट्स ओन करपाक, तांकां कोणाचे तरी बरोबर वचचें पडटलें, घडये भाजपा बरोबर किंवा आनी खंयच्या नॉन बिगर भाजपा बरोबर. सो जेन्ना तुका मत मारता लोक मारता पळय तेन्ना एक तरी ते विरोधी पक्षान वचपी आमदाराक मत मारता अशें जालें ना तें. पळय हांव इतलेंच फुडलें हांव तुका चड कांय सांगना, पूण इतलेंच सांगूंक सोदता की 2022 सरकार आहा फक्त MGP घडयतलें आनी MGPच्या हातीन आसतलें खंयचें सरकार घडटलें ना तें. MGP घडयतली. MGP 100% घडयतलें. कोणा वटेन वचूनय चलता. पळय हांवें तुका आतांय सांगलां BJPच्या विरोधान आसतलें, हें इतलें क्लियर करता. BJPच्या विरोधान आसतलें 100%. ओके, ह्या आतां ढवळीकरान सांगिल्ल्यो गजाली काय पळय आमी डिस्कशन केला, तेणी सांगले ना तूं तेका इंटरव्यू विचार, पूण आमचे एक केन्ना मेळटात आमी मिटिंग्स घेता तेन्ना उलयतना आमी डिस्कस करता तेन्ना क्लियर जाता बाबा हे आमचे डिसिजन आसतलें. ओके, बाय इलेक्शनाक पळयलें आमी तूं सेकंड आशिल्लो, मातसो चुकलो, इन अ वे तुजी इंडिपेंडंट आसुनूय वेव जाल्ली. तुवें अभ्यास केलो की आपूण कित्याक चुकलो, की हे गॅप आपूण कित्याक ब्रीज करूंक पावना. पळय म्हाका ती कॉन्स्टिट्युन्सी न्यू आसली, कारण हांव पेडणे कॉन्स्टिट्युन्सीन वोटर आहलो, सो थंय वचून कॅम्पेनींग करपाक म्हाका फक्त 6 म्हयने आनी कंप्लिटली न्यू. आनी विदीन 6 मंथ्स हांव खरेंच उपकार म्हणपाचे आमचे वोटरांचे, खरेंच 6 म्हयन्या भितर म्हाका इतलो एक्सेप्ट केलो तेंच्यांनी, इतली वोट बँक दिली, वोट्स दिले. सो व्हेरी डिफिकल्ट इंडिपेंडंटली इमिजिएटली 6 म्हयन्यांनी आतां थंयसर न्यू फ्रेश कॉन्स्टिट्युन्सी आनी इतली वोट्स कित्याक म्हणजे तांकां विश्वास आहा कितें तरी करतलो म्हणून वोट्स पडले. आतां एटलिस्ट आतां म्हाका अडेज वर्सां मेळ्ळ्यात कॅम्पेनींग करपाक. सो स्लो बाय स्लो आनी खुबशे लोक जॉयन जाता, आमकां बरें वाडली मतां वाडली. 100% डेफिनेटली. खुबश्या जाणांनी रागान मतां मारली आसतली तुका की सोपटेक नाका म्हणून मतां मारली, हो काँग्रेस सोडून भाजपान गेलो. पळय आनी एक क्लियर करता तुका, हांवें वदळूय म्हटलां इंडिव्हिज्युअल मनशाक कोण वोटींग जाता. कारण सांगता तुका 2019 बाय इलेक्शन जालें, 20-25 वर्सां पयलीं मांद्रे मतदारसंघात वोटर्सांनी फक्त BJP आनी काँग्रेस हांकांच वोटींग केलें आनी खंयचीच पार्टी पळोवंक ना, BJP काँग्रेस. पूण बारीक तूं नोट कर, बाय इलेक्शनाक तेंच्यांनी ऑप्शन चूज केला इंडिपेंडंट, म्हणजे दोनूय पार्टी सोडून खंय तरी ऑप्शन चूज केला. तिसरो म्हणजे म्हणजे वोटरांची मेंटेलिटी पळय, तेंच्यांनी चिंतला की दोनूय हे पार्टी सारके ना म्हणून खंय तरी ऑप्शन चूज केला. सो सेम थिंग फुडें जातलें, कित्याक आतां दोनूय पार्टींक ते विटल्यात म्हणून. घडये अशें आसूं शकता की तिनूय पार्ट्यो सारक्यो ना, MGP सारकी ना, काँग्रेस सारकी ना, BJP सारकी ना, म्हणून कंटेस्ट केल्या थंयसर. आतां काय करूंक ना न्हू. सो आतां म्हाजें काम पळयतात, तूं जर कॉन्स्टिट्युन्सी वयशीत विचारशीत जाल्यार ते सरळ सांगतले आमी जिताक वोट करता, कित्याक जिताचें काम पळोवन वोट करता म्हणून. सो म्हाका दिसना की पार्टी पळोवन वोटर्स वोट करता, काय मनशाचें काम पळोवन वोट करता. ओके, BJP आमी मांद्र्या म्हणटा आसतना 2 BJP आसा, एक सोपटे BJP, एक पार्सेकार BJP. बरें न्हू रे, आमकां फायदो न्हू. तुज्या वटेन खंयची BJP आसा लागीं? कोणाक दिता ती दुसरी आमच्या आयडीन आसतली, ती दुसऱ्या वटेन तुज्या. आमी उबी रावन फक्त कॅम्पेनींग करपाचें डिसिजन. पळय तेंचे कितें जालां, तूं कितें सांगलां, काँग्रेस आनी BJP दोगांयकूय विटल्यात, कित्याक BJP झगडटा टिकेटांक आनी काँग्रेसूय झगडटा टिकेटीन. मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीन पळयशीत जाल्यार काँग्रेसीक ती 4 जाण झगडटात काँग्रेस टिकेटीक आनी BJPक 2 जाण झगडटा. आमकां MGP कोण झगडना. सो आमी ओगी आमचें काम करप चालू आहा. सो तांकां झगडोंक कितें करता ते, कोण तरी दुखावतलो फुडें पळोवया कितें जाता. पूण तूं सपोर्ट घेतलो कोणा भितरलो, दोगा भितर? पळय हांव सगळ्यांक वेलकम करतलो. कोणीय खंयची पार्टी, आतां खुबशे पार्टीज येता हे ट्राय करतात आनी तांकां जर दिसता जर BJPक डिफीट करपाक जाय, डेफिनेटली तेंच्यांनी सपोर्ट कोण विनींग आहा ताका करपाक. हांव म्हणना म्हाकाच करा, तुमी सर्वे करा, ऑन ग्रावंड पळयात कोण जिखतात आनी ताका सपोर्ट करा. सो खंयच्या पक्षांनी तुका एप्रोच केलो?
ऑलमोस्ट सगळ्यांनी केला. सो हांवें तांकां इतलेंच सांगलां की तुमी वोट स्प्लीट करूं नाकात. जर बीजेपीक डिफेंड करतले जाल्यार वोट स्प्लीट करपाची एवॉयड करा आनी एकी कडेन रावा. सो ऑलमोस्ट म्हाका दिसता 1-2 पार्टी कन्विन्सूय जाल्यात. नांवां सांगना पूण ते ऑलमोस्ट कन्विन्सूय जाल्यात की हय बाबा राष्ट्रीय पार्टी कन्विन्स जाल्या. हय नांवां घेयना सॉरी. ओके, पण तूं हांगा उरतलो MGPन फॉर शुअर. 100%. काय मदीं लास्ट मिनीट बी हांवें सांगलां तुका 1 वर्स लागलें म्हाका डिसिजन घेवपाक. आनी पळय हांव कितें सारको राजकारणी असो न्हू आपले स्वार्थ पळोवन हेडीन तेडीन उडकी मारता अशें. म्हाका फरक पडना मागीर कितें जाता तें. पूण हांवें एक डिसिजन केलें MG म्हटल्यार MGतूच आसतलो आनी चेंजीस जावचे ना. आतां विशय जेन्ना घेवन वतलो तूं लोकांचे मुखार तेन्ना खंयचे विशय आसतले मांद्र्या की बाबा आपलें मत मारतले? 10,000 जॉब अनएम्प्लॉयमेंट सद्या हे 40 मतदारसंघांनी ऑपोजिशन वाले घेवन भोंवतले. हय ते जालेत. पूण मेजर अनएम्प्लॉयमेंट कित्याक लागून गेली 5 वर्सां कांयच जावंक ना जॉबांचे. पळय प्रत्येक राजकारणी चिंततना कितें चिंतता की गव्हर्मेंट सर्विसीस आवट जातले आनी आपूण जॉब दितलो. खंयचोच राजकारणी हें चिंतना की प्रायवेट सेक्टरान कितें तरी कॉन्स्टिट्युशन हाडून अनएम्प्लॉयमेंट. तुवें इंडस्ट्रियल इस्टेट हाडली इलेक्ट्रॉनिक सिटी ती. आतां पळय इलेक्ट्रॉनिक सिटी आमदारान 2 वर्सां पयलीं मिनिस्टराक व्हरोन थंयसर इन्स्पेक्शन केलें आनी बेगिनाच स्टार्ट जातली म्हटलें. थंयसर कांयच ना अजून. आनी ते मोपा हाडलो. मोपा आतां हाडलो तो आतां केन्ना सुरवात जातलो आनी कितें तें तेंच्या ऑगस्टान सुरू जाता. ऑगस्टान जावन तरी. आतां म्हाका सांग मोपा जर ऑगस्टान सुरू जाता लिंक रोड खंय आला तर अजून एक्विजिशन सारकें जावंक ना. लिंक रोडूच ना जाल्यार ऑगस्टान कशें स्टार्ट जातलें म्हाका सांग. इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणटात ते येदो व्हडलो हाडलो. 99 क्रोजाचो टेंडर आसलो हेचे इलेक्ट्रिसिटी हे प्लांटाचो. तो खंय आहा? तो स्क्रॅप केलो टेंडर. आतां जर पावर सप्लायच ना इलेक्ट्रॉनिक सिटी कशी जातली? तो पावर सप्लाय खंय वयतालो? इलेक्ट्रॉनिक सिटीक आनी मोपा एअरपोर्टाक. तो प्लांटूच घालपाचो आसले टेंडर आउट केल्लो 99 क्रोजाचो टेंडर. तो तूं फायंड आउट कर जाय जाल्यार तो स्क्रॅप केलो प्रेझेंट मिनिस्टरान. टेंडरूच स्क्रॅप. आतां म्हाका सांग जर पावर सप्लाय ना जाल्यार प्रोजेक्ट चलतलो गो जातलो गो कोण? म्हणजे लोक पिशेन काडटा कशें दाखोवपा खातीर केला. इलेक्शन आहा न्हू. इलेक्शना खातीर एअरपोर्ट इलेक्शना खातीर न्ही. एअरपोर्ट इलेक्शना खातीर न्हू पण थंयसर लोकलांक अन्याय जाता. लोकल जे लँड लुजर आहात तेंचेर अन्याय जालो कित्याक तांकां थंय जॉबूय ना. आतां म्हाका सांग तूं ते सांगतात की एअरपोर्टाचेर जॉब जाता जाल्यार म्हाका सांग एअरपोर्टार जर जॉब दिवंक सोदता तांकां ट्रेनींग नाका पयलीं? ताणें स्कील अकॅडमी काडटा म्हटल्यार थंय आनी खंय घातले? आतां तूं म्हणटा ऑगस्टान स्टार्ट. ऑगस्टान तुवेंच सांगला ऑगस्टान स्टार्ट. हांवें सांगूं ना सीएमान सांगला जर ऑगस्टान स्टार्ट. असेंब्लीन सांगला ते. असेंब्लीन ऑगस्टान जाल्यार ते ट्रेनिंग स्टार्ट करपाक जाय न्हू भुरग्यांची. लिंक रोड जावंक जाय न्हू. खंय आहा? ही फटिंगपणां म्हणटात. 100% फटिंगपणां लोकांक सगळ्यांक कळटा फटिंगपणां चल्ल्यात ती. हांवें सांगपाची गरज ना. जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएशन इज एक इश्यू जालो. उदकाचो मेजर इश्यू आहा कॉन्स्टिट्युएन्सीन. 8-8 दीस उदीक थोड्या विलेजींनी वचनात. चवथी कडेन त्रास जाल्ले आहात लोकांक. गणपती घरान आसता तांकां उदीक ना. उदकाचो मेजर प्रॉब्लम आहा आनी तो ह्याच 1.5-2 वर्सांक जाल्लो आहा. आतां कित्याक जाला कित्याक ते सप्लाय ना. पायपलायन आसा पायपलायन सप्लाय ना उदीक ना. उदकाचो मेजर प्रॉब्लेम. पार्सेकर सीएम म्हण ताणें काम केलें पायपलायन बी घालपाचें सगळें. पायपलायन ही पयलीं पासूनच आसा. पायपलायन तेणी घातलेली ना तर पयलीं पासून उदकाची पायपलायन आसा. आतां तो वॉटर प्लांट जो 15 MLD आहलो तो ढवळीकार जेन्ना लास्ट गव्हर्मेंटान PWD मिनिस्टर आहलो तेन्ना 15 MLD 30 MLD केल्लो. आतां तो त्या टायमाचेर 2016 सँक्शन केल्लो. तो आजून पर्यंत तसो आहा. तेचेर कांयच इम्प्रुवमेंट ना. तशें हॉस्पिटल पयशे तूं हॉस्पिटल आतां थंयसर अर्दे कुठे आहा. आतां थंय हांवें आयकलां की ते इनॉग्रेशन करता डायलिसीस हे करपाक लागून ते एक सेक्शन इनॉग्रेट करता. पूण तूं थंय वचून पयशे ते हॉस्पिटलाक टायल्स सुद्दां ना. बेगीन कितें प्लास्टरींग केलें आनी एका दिसान तो पेंट केला आनी रेडी केल्या फास्ट. अशी परिस्थिती म्हणजे इलेक्शना खातीर स्टार्ट करता. आतां म्हाका सांग तूं CM येवन त्या दिसा इलेक्ट्रॉनीक आमचे एंटरटेनमेंट विलेज म्हणून अनावन्स केली मांद्रे. एंटरटेनमेंट विलेज आनी फावंडेशन स्टोन घाल. कितें एंटरटेनमेंट विलेज कितें म्हणून फायंड आउट बागी करता जाल्यार मागीर कळ्ळें की सनबर्न थंय करूंक सोदता. म्हणजे तूं नाकाल्ले थंयसर हाडटाय. भुरग्यांक जॉब जाता ते काय करनात. आतां 1,60,000 जर जमीन गव्हर्मेंटाची थंय आहा जाल्यार कितें तरी हो प्रोजेक्ट हाड की एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो तो न्हू. भुरग्यांक काम मेळटलें तशें करूंक जाय न्हू. थंय टॅक्सीवाले बाबडे मरता तांकां हें ना भाडी ना. कोविडान 2 वर्सां ते त्रासा ना तांकां लागून कांयच करूंक ना. टुरिझम परत स्टार्ट जालो म्हणटा खंय आनी 2 वर्सां तेंची इन्स्टॉलमेंट कोण फारीक करतलो? तेंचेर कितें तरी उपाय काडूंक जाय आसले न्हू. बारीक सामान्य जो स्टॉल घालून लोकल आमचे बसताले शेकां घालताले तेंची परिस्थिती कितें आयज?
तेचेर कोण विचारूच करना. जॉब अनाउन्स करता व्हडले व्हडले प्रोजेक्ट आहात इम्पॉर्टंट. तूं म्हाका सांग इम्पॉर्टंट कितें? मनशाचें पोट भरप, घर चलोवंक जाय. तेच्या खातीर सरकारान कितें केलां? सरकारान कांयच करूंक ना. फक्त व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स फावंडेशन स्टोन घालतात आणि जॉब आमदारांनी काय करू ना तुमच्या खंय केला कितें? आमदार आसा की ना तेच कळना. तो म्हणटा 4.5 वर्सां आपण डेव्हलपमेंटच केला. कसले एक डेव्हलपमेंट? 2.5 वर्सां तुमचो आमदारूच मुख्यमंत्री आशिल्लो, कोण पार्सेकर आशिल्लो. पार्सेकर आसलो, पयलीं आसलो थंय. मागीर ती लोकांची नाराजी जाली की तो टायम दिना हे दिना म्हणून ती मागीर नाराजी त्यांनी 2017 लोकांनी दाखयली ती वोटिंगेचेर. पूण आतां जेन्ना जो आमदार पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीन वयता कित्याक सरकार आहा आनी कामां जातली, कितली कामां जाली ती म्हाका सांग. तुका भायलो म्हणून अफेक्ट जावचो ना? भायलो म्हटल्यार कसो भायलो? मत ना तुझे थंय म्हणून? 100% आहा. मांद्रे म्हाजें वोटींग आहा, म्हाज्या फॅमिलीचें वोटींग मांद्रे आहा. आनी भायलो कसो जालो म्हणटा तूं? पेडणे तालुका जाता न्हू. स्टार्टींग जेन्ना गोवा स्वतंत्र जाल्लें आनी इलेक्शनां तेन्ना आख्खे पेडणे तालुका एक मतदारसंघ आसलो. त्याच्या उपरांत 3 मतदारसंघ जाले, धारगळ, पेडणे आनी मांद्रे. आता परत 2 जाले. म्हणजे भायलो कसो जातलो? कशें तुमी हेडीन तेडीन जातलेत. परत एक करा आख्खो तालुका भितरलो जावंक जाय जाल्यार. ओके, देव बरें करूं. पण बिफोर आमी सोंपोवच्या पयलीं MGPचेर जीत आरोलकार इलेक्शन लडटलो मांद्रेच्यान 101%. तेचेर काय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेर रिकॉर्ड जाता आनी उरतले 100%. आनी जिखून येतलो हो तुका आशा आसा? मांद्र्याच्या जनतेचे आशीर्वाद आहात आणि जाणट्यांचे ते MG जे ओल्ड MG जे आहात त्यांचे आशीर्वाद आहा. 100% जे काम आम्ही चालू केला ग्राउंड लेवलीचेर डेफिनेटली आमकां विक्ट्री मेळटली. देव बरें करूं. थँक्यू. हे आशिल्ले जीत आरोलकार, मांद्रेचे मोगो पक्षाचे फुडारी. कॅन्डिडेट अजून म्हणू शकना, अजून अनाउन्समेंट जाल्ली ना, पूण कॅन्डिडेट ऑब्वियसली. ते म्हणटा की मांद्र्या हे फावटी मोगो पक्ष जिखतलो आनी तशें जालें जाल्यार फाटल्या 20 वर्सां उपरांत मोगोचो उदय ह्या मतदारसंघात जातलो. एम्प्लॉयमेंट ही मेजर गजाल आसा, ही मुख्य गजाल आसा. ताका लागून मतदारसंघात तांणी ऑलरेडी अनाउन्स केला, अजून दीस आसा. जर सरकार म्हणटा की 10,000 नोकऱ्यो दिल्यो जाल्यार ही इज सपोर्टींग BJP, बट आयडियली दॅट्स नॉट पॉसिबल. सो मांद्र्या आपूण जिखून येतलो आनी मांद्रेचो जो विकास आसा तो फुडें व्हरतलो. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewshub.com. आमचे चॅनल पार्टनर्स आसा RDX गोवा, आमचे प्रोडक्शन पार्टनर्स आसा goabyland.com. पळयत राव.